तांदळाची खीर सर्वजण बनवतात, खात असतात. पण ओला नारळ घालून तुम्ही कधी तांदळाची खीर केली आहे का? खायला एकदम अप्रतिम लागते. त्यासाठी मी इथे 1 वाटी ओला नारळ घेतलेला आहे. पाठीमागचा जो काळा भाग असतो तो काढून घ्यायचा आहे. ड्रायफ्रूटचे असे छोटे-छोटे तुकडे करून घ्यायचे आणि मूठभर तांदूळ पहिलंच 1 तासभर भिजायला घालायचं. आता ही खीर बनवताना आपण इथे पूर्ण दुधाचा वापर करणार आहे. पाण्यात-बिण्यात आपण अजिबात तांदूळ शिजवणार नाही. तर इथे मी अर्धा लिटरपेक्षा जास्त दूध घेतलेले, दूध गरम करायला ठेवलेले. नंतर ना आपण इथे सगळ्यात पहिलं 2-3 विलायच्या आणि खोबरं आपण बारीक असं पिसून घेणार आहे. कोरडं सुरुवातीला पिसून घ्या, नंतर ना त्यामध्ये दूध घाला आणि दूध घालून तुम्हाला जितकं शक्य होईल तेवढं बारीक असं मिक्सरला वाटून घ्यायचं. जसं आपण मसाला वाटतो अगदी त्या पद्धतीने वाटून घेतलं की त्यामध्ये जे आपण तांदूळ धुवून घेतलेले आहे ते यामध्ये भिजत घातलं होतं ते धुवून घ्यायचे आणि यामध्ये घालायचे. आता इथे ही खीर बनवताना शक्यतो तुम्ही आंबे मोहराचं, बासमतीचं किंवा इंद्रायणी तांदूळ तुम्ही इथे वापरू शकताय. तांदूळ आणि ड्रायफ्रूट घालायचं आणि ते फक्त आपल्या प्लस मोडवरती 2दा फिरवायचे. तांदळाचा पूर्ण असा बारीक पेस्ट नाही बनवायची आहे, तर असे फक्त रवळसर असे तांदूळ आपल्याला इथे वाटून घ्यायचे या पद्धतीने. म्हणजे खीर जेव्हा बनवतो ती अशी चांगली दाणेदार रबडीसारखी दिसली पाहिजे. आता इकडे दुधाला उकळी आली की त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जे आपण डाळ, तांदूळ आणि खोबऱ्याचं जे वाटण करून घेतलेले ते यामध्ये घालून घ्यायचं. कधी दुधाला उकळी आल्याच्या नंतरनं. आता यामध्ये मी अजून साखर वगैरे काही घातलेली नाही आहे. आपण यामध्ये खोबरं घातलेलं आहे त्यामुळे साखर आपल्याला सगळ्यात शेवटी घालायची. नाहीतर काय होतं, खीर फुटण्याची खूप शक्यता असते आणि उकळत्या दुधामध्येच आपल्याला ते वाटण घालून द्यायचं. आता 1 चमचाभर आपण यामध्ये तूप घालून घेणार आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट वरनं किंवा तुपामध्ये तळून सुद्धा घालू शकता. इथे आपण उकळी आली, हलवत राहायचं उकळी येईपर्यंत आणि उकळी आली की मग यामध्ये आपण साखर घालणार आहे. खीर तुम्हाला किती गोड पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये साखर कमी जास्त करून घालायची. साखर घालून घेतली, विलायची पावडर घाला थोडीशी यामध्ये जायफळ पावडर तुम्हाला घालून घ्यायची आहे आणि जायफळ पावडर घालून घेतल्याच्या नंतरनं खीर व्यवस्थित हलवून घ्यायची आहे आणि खिरीला चांगली शिजवून द्यायची आहे. जोपर्यंत तांदूळ चांगला व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत. आणि थोडीशी शिजवून घेतली की तिला असा घट्टसरपणा पण येतो. सगळ्यात शेवटी आपण यामध्ये केशर घालणार आहे. केशर घातल्यामुळे थोडंसं असं तिला चांगला कलर येतो, पिवळसर कलर येतो. उकळत्याच खिरीमध्ये आपल्याला केशर घालायचा म्हणजे केशरचा जो रंग असतो पिवळसर तो यामध्ये उतरतो. तर इथे बघू शकता छान अशी आपली घट्टसर बासुंदीसारखी इथे ओल्या नारळाची आणि तांदळाची खीर बनवून तयार झाली.